नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इथे सचिन रागारागाने निघून गेलेला असतो. हे सगळं घरातल्या सगळ्या मेंबर्स समोर झालेलं असतं. अस्मिताला रडायला येत असतं की माझ्या नवऱ्याची परिस्थिती सध्या चांगली नाही, त्याच्यामुळे तू सतत चिडचिड करतो, पण त्याच्या ह्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. मग सगळेजण तिच्याशी गोडगोड बोलून तो विषय विसरण्यासाठी तिला मदत करणार असतात आणि सगळेजण तिच्याशी गप्पा गोष्टी मारू लागतात. बघता बघता इथे अर्जुन आणि सायली म्हणू लागतात की आपल्याला हा सगळा प्रकार आहे अस्मिताईसमोर गोड गोड बोलूनच निपटावा लागणार. आपण तिच्या विरोधात गेलं तर ते आपल्या विरोधात जाईल, मग आपल्याशी बोलणार नाही, त्याने ती स्वतःचं नुकसान करून घेईल. आता सगळ्यांनी मिळून ठरवले की तिच्याशी गोड बोलायचं. इथे मात्र फोन आलेला असतो नागराजचा प्रियाला आणि तो धमकी देत असतो, लवकरात लवकर मला इथनं बाहेर काढ. रूममध्ये गेल्यानंतर सायली अर्जुनमध्ये वाद चालू असतो. अर्जुनचं म्हणणं असतं की किती दिवस आपण प्रियाचं सत्य लपवून ठेवायचं, लवकरात लवकर सगळ्यांना सांगायला हवं. पण ती म्हणत असते की अजून काही पुरावे मिळाले तर आपण लगेचच सगळ्यांना सांगू. पण त्याचं म्हणणं असतं ती ना एवढे सगळे पुरावे आपण मिळवले तरी ती आपल्याला खोट्यात पाडू शकते, त्यापेक्षा आपण सगळे पुरावे सगळ्यांना दाखवूया आणि एकदाच सोक्षमोक्ष लावूया. तर ती म्हणते हो चालेल. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की प्रियाला नागराज म्हणू लागतो की जर तुम्हाला 1 महिन्याच्या आत इथनं बाहेर काढलं नाही तर तुझं सत्य अर्जुन आणि सायलीला सांगेल आणि मग ते सगळेजण मिळून तुला घराबाहेर 1 मिनिटही त्यांच्या घरात न ठेवता घराबाहेर काढून देतील. मग तू माझ्या शेजारी इथल्या जेलमध्येच ये, अशी धमकी देत असतो. हिला इकडे भीती वाटू लागते प्रियाला, तिला घाम फुटलेला असतो. त्याचवेळी तिच्या पाठीमागून अश्विन येतो, तिला घट्ट अशी मिठी मारतो. तो रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, ती टाळण्याचा प्रयत्न करत असते. इथे मात्र तू किती सुंदर दिसते, तू असं तसं करत तिच्याजवळ अश्विन एकदम इन्व्हॉल्व्ह होऊन गेलेला असतो. आता बघता बघता या बाईला घराबाहेर काढण्याची वेळ यायची आणि ती प्रेग्नेंट असायची, त्याच्यामुळे तिला घरात ठेवावंच लागणार. यांनी कितीही ठरवलं की तिला बाहेर काढायचं. पण आता इकडे सायली आणि अर्जुनमध्ये वाद चालू असतो. आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की आपण लवकरात लवकर घरी सांगायला हवं प्रियाचं सत्य. तरी ते सायली म्हणते हो आपल्याला काहीतरी करायला हवं, मी आत्ताच जाते, मला एक काम आठवले ते करते, असं म्हणत ती खाली जाते. इथे अर्जुनला वाटतं की ही सगळ्यांना सत्य सांगायला खाली गेली, तोही तिच्या मागे मागे हाक मारत चाललेला असतो. इकडे मात्र घरामध्ये सायलीने प्रियाला रूमच्या बाहेर आणलेलं असतं, हॉलमध्ये तिला घराबाहेर काढण्यासाठी आणलेलं असतं. ती रडत असते, अश्विन मला वाचव, मला नाही जायचं घराबाहेर. ही सायली बघ ना कसं करते. मग तिचं बोलणं ऐकून सगळे घरातली मंडळी तिथे जमा होती. मग सायली सगळ्यांना सांगू लागते की ही मुलगी खरी तन्वी नसून ही सदाशिव लोखंडेची मुलगी बबली आहे. हे सत्य कळल्यानंतर अश्विनला विश्वासच बसत नाही. अर्जुन लगेच त्याला सगळे पुरावे हातामध्ये ठेवतो आणि म्हणतो हे बघ तिचे शाळेचे रिपोर्ट्स, तिचे सगळे माहिती, आता तरी विश्वास ठेवशील ना. मग अश्विन त्या अर्जुनवरती विश्वास ठेवतो. ही एवढं मोठं सत्य आपल्यापासून कसं काय लपवू शकते. प्रिया म्हणते की तू माझा नवरा आहे, माझ्यावर विश्वास ठेव. तर तो म्हणतो नवरा गेला खड्ड्यात, तू माझा सगळ्यात जास्त मोठा विश्वासघात केला आहे, मी तुला 1 मिनिटही या घरात राहू देणार नाही, आता मीच तुला घराबाहेर काढतो. सगळेजण तिच्या विरोधामध्ये बोलू लागतात. प्रिया सगळ्यांसमोर हात जोडून सगळ्यांची माफी मागते आणि माझ्या विश्वास ठेवा, मी खूप चांगली आहे, मी बदलली आहे आणि तुमच्या अश्विनची बायको आहे मी, मला घरात राहू द्या असं म्हणू लागते. पण इथे अश्विन आता काही ऐकायला तयार नाही. तिला धक्का देऊन तो म्हणतो आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ. आता इथे सगळ्यांसमोर ती हातपाय जोडत असते. विमलला सायली तिची बॅग भरून आणायला लावते आणि मग ती बॅग घेऊन सायली तिला फरफटत घराच्या दारापर्यंत नेते आणि तिला धक्का देऊन तिची बॅग बाहेर फेकून सांगते, सायली इथे पुन्हा कधीही पाऊल ठेवायचं नाही, माझ्या घरात तुला कधीच जागा मिळणार नाही. असं म्हणत सायली तिला घराबाहेर काढते आणि घराचं दार लावून घेते. इथे प्रिया रडत असते, सगळ्यांना म्हणत असते मला घराबाहेर नका काढू, अश्विन अश्विन अशी हाक मारू लागते आणि झोपेतनं जागी होते. हे तिचं स्वप्न होतं. अश्विन तिला जवळ घेतो आणि म्हणतो की तू जोरजोरात झोपेमध्ये अश्विन मला वाचव म्हणतो ती, काय झालं, तू कसलं स्वप्न पाहिलं. तर ती म्हणते मी एकदम घाणेरडं बेकार स्वप्न पाहिलं. तर काय होतं स्वप्नात, तर सायली आणि घरातले सगळे मंडळी माझ्या विश्वास ठेवत नाही, मी बदलण्याचा प्रयत्न करते, कोणी माझ्या विश्वास ठेवत नाही आणि मला घराबाहेर काढण्यासाठी सगळेजण आले आणि सगळ्यांनी माझी बॅग भरली, घराबाहेर मला टाकलं. अश्विन तूही माझी साथ दिली नाही असं स्वप्नामध्ये आलं. तर ती म्हणते कधी जर अशी वेळ आली तर तू माझी साथ देशील ना. तर तो म्हणतो 200% मी तुला साथ देईल. खरं तर प्रियाला माहिती आहे तिने जे असत्य बोलले, जे खोटं बोलले ते जर कळलं तर सगळ्यात पहिले अश्विनच तिचा हात धरून घराबाहेर काढेल आणि जे स्वप्न तिने आत्ता पाहिले ते नक्की खरं होऊ शकतं, कारण पहाटे पडलेले स्वप्न हे खरे होतात.
इकडे सायली रूममध्ये परत येते. अर्जुन म्हणतो तू काय कुठे गेली होती? तर ती म्हणते अहो मी दूध ठेवलं होतं गॅसवर, ते बंद केलं आणि फ्रीजमध्ये दूध ठेवून दिलं, त्याच्यासाठी गेले होते. अर्जुन म्हणतो अच्छा याच्यासाठी, मला वाटलं तू प्रियाचं सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी खाली गेलीस. तर ती म्हणते नाही नाही अजून नाही सांगायचं, अजून मी थोडे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते. अर्जुनला मात्र हे काही पटत. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी प्रियाला स्वप्न आठवत असतं, घाबरलेली असते आणि ती आता याच्यातनं बाहेर कसं पडावं विचार करत असते. ही भीती काही तिच्या पोटून काही जाईना. पण आता साक्षीसारखी फोन करत असते. प्रिया म्हणत असते आधीच मी एवढ्या अवघड परिस्थितीत आहे, ही मुलगी कशाला मला सारखी सारखी फोन करते. ती 2-3 वेळा तो फोन कट करून टाकते. पण साक्षी सतत फोन करते. मग एकदाचा फोन उचलून ती विचारते काय झालं. मग ती म्हणते की काहीही कर पण मला सचिनला भेटायचे, त्या अस्मितापासून दूर करायचे. एकदा का सचिन मला भेटला ना तर मी पुन्हा कधी त्याला तिच्याकडे जाऊच देणार नाही. फक्त मला एकदा त्याच्याशी बोलायचे. तो माझा फोनही उचलत नाही, मला भेटायलाही येत नाही. तर ती म्हणते की मी नाही मदत करू शकणार. पण इथे साक्षी तिची खूप विनवण्या करते, प्लीज मला मदत कर, एवढ्या वेळच कर, मी पुन्हा कधी तुला काही म्हणणार नाही, मागणार नाही तुझ्याजवळ काही, पण मला आत्ता या क्षणाला मदत कर असं म्हणत ती गायावाया करू लागते. आता इथे विचार करत असते की आधीच मी इतकी अडकली आहे, त्याच्यात हे व्यायाने धाडलं घोडं, काय करावं. पण ती म्हणते नाही मी कोणाला काही मदत करणार नाही, आता मी या क्षणाला फक्त माझा विचार करणार असं म्हणत प्रिया तिला मदत न करण्याचा निर्णय घेते. सगळ्यांना नाश्ता वाढण्यासाठी मग ती हॉलमध्ये जाते. सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर बसून नाश्ता करत असतात आणि त्याच वेळेला पुन्हा पुन्हा इथे साक्षीचे मेसेजेस येत असतात की प्लीज प्रिया मला मदत कर, एवढाच वेळ कर, माझी आणि सचिनची भेट घडवून दे, असं काहीतरी तिला मेसेज येतं. ती त्या मेसेजला रिप्लाय करत नाही. अर्जुन मात्र त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो. तो आता ठरवतो की आपण प्रियाला कळूच द्यायचं नाही, बाहेर जाऊन भेटायचं. तर इथे तो मेसेज करतो सायलीला मोबाईलमध्ये की आपण 12 वाजेला गार्डन कॅफेमध्ये भेटूया. आणि तोच मेसेज नेमका प्रिया पाहते. इतक्यात तर तो म्हणतो आपण संध्याकाळी भेटू आणि मोबाईलवर बायकोला मेसेज टाकतो की आत्ता मला 12 वाजेला भेटायला ये. म्हणजे हे दोघंजण मिळून माझ्या विरोधात काहीतरी कट कारस्थान करत आहे, माझ्याविषयी काहीतरी शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे ती काय विचार करते काय करू अशी गोष्ट की ज्यामुळे यांचं लक्ष माझ्यापासून विचलित होईल. मग तितक्यात साक्षीचा पुन्हा येतो प्लीज काही कर, आम्हाला भेटो. मग ती त्याला मेसेजला रिप्लाय देते की गार्डन कॅफेमध्ये मला 12 वाजेला भेट, तिथे तुला सचिन भेटायला येईल. तर ती ओके करते. आता गार्डन कॅफेमध्ये जिथे अर्जुन सायली भेटणार आहे तिथेच तिने साक्षीला आणि सचिनलाही भेटायचं ठरवले. म्हणजे हे दोघंजणं तिच्या नजरेत पडतील आणि त्यांचा जो काही विषय असेल माझ्याबद्दल तो विसरून मग ते अस्मिताच्या मागे लागतील आणि अस्मिताच्या विषय ते जास्त मनावर घेतील आणि माझा विसर पडेल. ठरल्याप्रमाणे आता इथे साक्षी सतत मेसेज टाकते सचिनला की मला भेटायला ये, नाही तर मी तुझ्या घरी तुझ्या बायकोसमोरच तुला भेटायला येईल. याला इकडे एक भीतीच झाली. घराबाहेर काय कारण सांगून पडावं त्याला कळेना. झालं. देवासारखी प्रिया रूममध्ये येते आणि म्हणते की अस्मिताई यांनी ना तुमच्यासाठी काही औषधं दिली लिहून, ते घेण्यासाठी मला जायला वेळ नाही आहे, तर सचिन भाऊजी तुम्ही जाल का? तर सचिन म्हणतो हो अस्मिताची औषधं आहे तर मी लगेचच जाईल घ्यायला, मला काय हरकत नाही असं म्हणत मग ते जायला तयार होतो. प्रियाने खरं हा प्लॅन केला आहे त्याला घराबाहेर काढण्याचा. आता सचिनलाही मस्त संधी मिळाली. अस्मिता मात्र म्हणते कसली औषधं मला दाखव ना. तर इथे प्रिया म्हणते तुम्हाला आणि मला काय कळणार आहे, जे डॉक्टरचं काम आहे ते डॉक्टरलाच करू द्या ना, त्यांनी दिले लिहून, सचिन भाऊजी घेऊन येतील 1 तासामध्ये, तोपर्यंत मी तुमची काळजी घ्यायला तुमच्यासोबत आहे ना असं म्हणत अस्मिता विषय टाळते. इथे सचिनला संधी मिळाली. अस्मिता खोलीच्या बाहेर हॉलमध्ये जाते. त्याच वेळेला सचिन लगेच मेसेज करून गार्डन कॅफेला आपण भेटूया 12 वाजेला असा मेसेज प्रियाला करून मोकळा होतो. ठरल्याप्रमाणे ते तिकडे जायला निघतात. त्याच्या अगोदरच सायली जाऊन पोचलेली असते. अर्जुन काही आलेला नसतो. तर अर्जुनने मेसेज केला की मी थोड्या वेळात येतोय तिथे आणि माझी एक मीटिंग चालू आहे त्याच्यामध्ये मी अडकलो आहे, पण तू तिथेच थांब. इथे मीटिंगमध्ये त्याचा विषय चालू असतो. आता इथे किती वेळ थांबावा बघता 1 तासभर उलटून गेला पण काही आलेलं नसतो. मग इथे सायली घरी जायचं ठरवते. पण इथे जी ऑर्डर दिली कॉफीची ती पिल्याशिवाय तिला जाता येणार नाही, कारण ऑर्डर कॅन्सल होऊ शकत नाही. पण त्याच वेळेला तिथे आता सचिन आणि साक्षी पोचलेले असतात. ते स्वतःचा चेहरा कवर करून मास्कमध्ये गेलेले असतात कॅफेमध्ये.
तिथे जाऊन इकडे तिकडे पाहता आपल्याला कोणी पाहतंय की नाही, ओळखीचं कोणी दिसत नाही. मग साक्षी चेहऱ्यावरचा मास्क काढते. आता इथे ती वाद घालू लागते सचिनशी की तू मला किती दिवस झाला भेटत नाही, माझ्याशी बोलत नाही, माझा जीव बेचैन होतोय तुला न पाहिल्याने, तुला न भेटल्याने. तर सचिन म्हणतो माझी काही वेगळी अवस्था नाही, माझीही तशीच अवस्था आहे, मलाही तुझी खूप आठवण येते, तुझ्याशिवाय मलाही करमत नाही, तुझ्याशी भेटण्याची ओढ मलाही आहे. पण आता याच्यावरती पर्याय काय, ह्या विषयावरती दोघंजण बोलत असतानाच एक व्यक्ती सायलीच्या नजरेस पडते आणि तो व्यक्ती इथे मोबाईलने हे सगळं रेकॉर्ड करत असतो असं साक्षीच्या लक्षात येतं. तो माणूस आपल्याच मागावर आहे, तो आपलं फोटो काढतोय, आपले व्हिडिओ बनवतोय, आपल्याला इथून निघायला हवं असं साक्षी पटकन सचिनला सांगते आणि दोघंही चेहऱ्याला मास्क लावतात आणि तिथून उठून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळेला वेटर त्यांना थांबवतो. जर तुम्ही काही ऑर्डर दिली असेल तर तुमची ऑर्डर कॅन्सल नाही होऊ शकणार, तुम्हाला पैसे द्यावे लागेल, तुम्हाला जाता नाही येणार, असे 1000 कारणं सांगून तिथे वेटर त्यांना थांबवतो. त्यात साक्षी त्यांच्याशी वाद घालू लागते की आम्ही काही खाल्लं नाही, पिले नाही, तर आमच्या नावाचं बिल तर तुम्ही कसं बनवणार आहे, कसं काय तुम्ही आम्हाला थांबवू शकतात, असं म्हणत तिथे वाद घालत असते साक्षी. साक्षीला सचिन शांत करत असतो की वाद घालू नको, बस तू चिडचिड करू नको. आणि त्याच वेळेला सायलीची कॉफी पिऊन झालेली असते, ती बिल पे करत असते, मोबाईल तिच्या हातात असतो आणि समोर तिची नजर जाते तर तिच्या नजरेसमोर सचिन असतो एका मुलीसोबत. सचिनला पाहून तिचा संताप होतो आणि ती मुलगी कोणी पाहण्याच्या गोष्टीमध्ये ती मग्न असते. खरं तर ती मुलगी निघाली साक्षी महिपत शिकरे. इथे साक्षी जिवंत आहे हे सत्य आता सायलीसमोर आले आणि तिला ते क्षण आठवतात जेव्हा ती मेल्याचं तिने मोबाईलमध्ये आणि न्यूज रिपोर्टमध्ये पाहिलं होतं की साक्षी महिपत शिकरे मेली. तर ती मेलेली नसून ती जिवंत आहे हे सत्य आता सायलीसमोर आले. सायलीला खूप टेन्शन आले. सायली विचार करते की हा सगळा काय प्रकार आहे. त्याच वेळेला सायलीला सचिन आणि साक्षी हे दोघंही पाहतात, त्यांच्या नजरेला नजर भिडते. इथे हे दोघंजण इतके घाबरतात सायलीला पाहून, आता काय करावं त्यांना उमजेना. आता साक्षी आणि सचिन हे दोघंजण एकत्र पाहून सायलीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि ती तडकाफडकी घरी जाऊन पोचते. घरी गेल्यानंतर हे सगळं घडलेलं प्रकार ते कल्पना आणि प्रतापला सांगते. त्या दोघांना तर विश्वासच बसत नाही. नेमकं तिने फोन करून अर्जुन आणि चैतन्यालाही बोलवलं. तर इथे अर्जुन म्हणतो नक्की तू त्यालाच पाहिलंस ना. तर ती म्हणते मी 100% सांगते मी त्यालाच पाहिलं, मी त्याला कधीच विसरू शकणार नाही. आणि सचिनसोबत साक्षीही होती हे सत्य आता घरच्यांसमोर आलेलं आहे. चला तर मग आपण पुन्हा